उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं एकमत झालंय अशी एक्सक्लुझिव्ह बातमी. त्यावेळी ती एक्सक्लुझिव्ह होती ज्यावेळेला मी सांगितली त्यावेळेला 2 दिवसापूर्वी. आता ती काही एक्सक्लुझिव्ह राहिलेली नाही, आता ती आली बऱ्याच ठिकाणी. पण उद्धव ठाकरे यांनी अशी भूमिका घेतली की एकदा तुम्ही मला मुख्यमंत्री केलं, यावेळेला मी तुमच्या मुलीला मुख्यमंत्री करतो. त्यामुळे सुप्रिया सुळेलाच आपण मुख्यमंत्री करू आणि आपण अडून राहू. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि उबाठा आपण अडून राहू की सुप्रियालाच मुख्यमंत्री करायचं, काँग्रेसला किती जागा मिळाल्या तरी. आणि आत्ताचं पॉइंट आहे, भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक जागा असून 40 जागा असलेल्या एकनाथ शिंदेनं केलेलं आहे. मागे तर विलासराव देशमुखांना केलं त्यावेळेला राष्ट्रवादीचे जास्त होते, तरी अजितदादांना करायचं नाही म्हणून शरद पवारांनी अपक्षांना विलासरावांशी जोडून विलासरावांना केलं होतं ना मुख्यमंत्री, केलं होतं ना. त्यामुळे असं काही सक्ती नाही आहे की सगळ्यात जास्त. काल नाना पटोले म्हणाले की सगळ्यात जास्तीत जास्त आमदार निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री व्हावा, कारण त्यांना भीती वाटते, की हे कमी जागा येऊन सुद्धा, म्हणजे यांच्या 40 येतील, आमच्या 100 येतील, आणि तरी देखील हे म्हणतील की नाही आमचाच मुख्यमंत्री. तर त्याला छेद त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय. आज त्याने आणखीन एक घोषणा केली आणि वर हवाला दिला केंद्राचा. कुणाचा? राहुल गांधींचा. ते म्हणाले राहुल आणि सोनियांनी आम्हाला सांगितलंय की काँग्रेसमधून कुणाचाही मुख्यमंत्री पदासाठी चेहरा आपण प्रोजेक्ट नाही करणार, पक्ष म्हणून लढणार. त्यामुळे आम्ही कोणताही चेहरा प्रोजेक्ट करणार नाही. किंबहुना एक पाऊल पुढे जाऊन ते म्हणाले की शिवसेना, उबाठा आणि राष्ट्रवादी, शरद पवार हे देखील करणार नाही. आमचा निर्णय झालेला, असा निर्णय झालेला नाहीये. उलट सुप्रिया सुळेचं नाव शरद पवारांना हे हवं आहे आणि उद्धवनी सुचवलंय. आणि जर सत्ता आली महाआघाडीची तर सुप्रिया सुळेच मुख्यमंत्री होणार, उद्धव होणार नाही. लिहून घ्या. काँग्रेसचा होऊ देणार नाहीत, हेही लिहून घ्या. पण काँग्रेसवाल्यांना नकोच, मुख्यमंत्री पदाचा चेहरा नको. मग त्याच्या अनुषंगाने त्याची जात, त्याचा धर्म, काँग्रेसवाले आहेत ते. एक तर त्यांना दलित आणि महिला म्हणून वर्षा गायकवाड हा चेहरा सोनिया गांधी आणि राहुल गांधी लादू शकतात, त्याची भीती वाटते की जर तो चेहरा घेतला तर मग इतरांच्या मताचं काय. बीसी, ओबीसी ठीक आहे, पण मराठा आणि ओबीसी मतं बिथरतील. त्यामुळे वर्षा गायकवाडचं नाव त्यांना मान्य आहे, यशोमती ठाकूरचं पण मान्य नाही आहे त्यांना. सारखे महिला पहिले मुख्यमंत्री करणार ते. पण यावेळेला योगायोग असा दिसतोय की तिकडून यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड ही नावं चालणार गांधी घराण्याकडून, मुकुल वासनिक एखाद वेळेला, पण यांची दोघींची चालतील. तर इकडून चक्क सुप्रिया सुळेचं चालतंय. म्हणजे पुढली महिला मुख्यमंत्री होणार असं दिसतंय महाआघाडीचं सरकार आलं तर. माझा प्रश्न वेगळाच आहे की महायुतीने असं जाहीर केलं होतं, फडणवीसांनी असं जाहीर केलं होतं की आगामी विधानसभा निवडणुका आम्ही एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चेहरा पुढे ठेवून त्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार. काय माहिती का करणार का? महाआघाडीत नाही चेहरा ठेवणार आहे. तुम्ही ठेवला पाहिजे, कारण तुम्ही प्रचंड दिलंय बाबा. तुम्ही सांगितलंय ना की एकनाथ शिंदेना की तुमचाच चेहरा आणि तुमचं नेतृत्व याच्याखाली आम्ही निवडणूक लढू. फडणवीस साहेब तुम्हीच बोललायत, आहेत रेकॉर्ड आहेत, व्हिडिओ आहेत. आम्ही आमच्याकडे जुने व्हिडिओ फारसे दाखवत नाही, जास्त एडिट करत बसत नाही. मी बोलतो तेच पुरे. हवं असेल तर दाखवू. तुम्हीच बोललायत पुढल्या निवडणुका एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी ठेवून आम्ही लढू. द्या प्रॉमिस, करा जाहीर. प्रॉमिस द्या, करा जाहीर की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, नुसतं नेतृत्वाखाली म्हणू नका, सुशीलकुमार शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवून विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले होते. कोणाचं नेतृत्व काही नाही. अशोक चव्हाणच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवून नाही ना झाले, दुसरेच झाले मला वाटतं. मग जाहीर करा. शिंदे गटाने आग्रह धरला पाहिजे की शिंदेंचंच नाव मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करा, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवा आणि मग बघा आम्ही जिंकून देतो का नाही. आहे का तेवढं काय म्हणतात त्याला, क्रेडिबिलिटी स्वतःची टिकवण्याचा प्रयत्न टिकवा आणि शिंदेचं नाव जाहीर करा. महाआघाडीने नाही केलं मग आम्ही पण करणार वगैरे असं काही करू नका. त्यांनी नाही केलं कारण त्यांच्याकडे चेहराच नाही. आमच्याकडे एकनाथ शिंदेसारखा चेहरा आहे, तो आम्ही जाहीर करतो असं जाहीर करा. आणि फडणवीस ही जबाबदारी तुम्ही घ्या. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल
अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.